विट्यातील मायाकानगर येथे घराचं सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी परप्रांतीय मजुराचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजूमन राजाराम कुमार असं खून झालेल्या मजुराचं नाव आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खुनानंतर संशयित अशोक कुमार यांनी घटनास्थळावरून पलायन केले. विटा येथील मायाकानगर भागात एका नवीन घराचं बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी राजूमन कुमार आणि अशोक कुमार त्याच्यासह 4 जण राहत होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादाचं पर्यावसन हाणामारीत झाले. संशयित अशोक कुमार याने राजूमन याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. घटनेनंतर जखमी राजूमन याला तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पथकासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक लॅबच्या टीमलाही पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, चादर आणि गुन्ह्यात वापरलेले लाकडी दांडके ताब्यात घेतले. दरम्यान गुन्हा केल्यानंतर आरोपी अशोक कुमार पळून गेला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध पथके रवाना केली आहेत. विटा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.